चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टेस्ट नंबर 5 पाहूया, सोल्युशन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरची. आता या टेस्टमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे 5च क्वेश्चन आहेत आणि थेअरीची जर टेस्ट असेल तर आपण ती थेरॉटिकल क्वेश्चन असेल तर आपण 10 क्वेश्चन्सवाली टेस्ट घेणार आहोत आणि प्रत्येक क्वेश्चन्सला 4 पॉईंट्स आहे. त्यामुळं ही कोणत्या टॉपिकवर आहे ती माहीत पाहिजे पहिल्यांदा आपण. तर ही सुद्धा वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच्या जेवढ्याही टर्म आहे त्यावर आपण ही बेस केलेली आहे आणि तुम्हाला 5 क्वेश्चन्स इझिली अंडरस्टँड होऊ शकतात म्हणून ही टेस्ट मी तुम्हाला 5 क्वेश्चनचीच देत आहो. बघा आता वन बाय वन एक क्वेश्चन्स आपण पाहूया. पहिल्या नंबरचा क्वेश्चन्स आपण जर इथे बघूया तर पहिला क्वेश्चन्स पहा आता तुमच्या समोर आला आहे. इक्वल व्हॉल्यूम ऑफ 10% सोल्युशन ऑफ सोल्यूट ए अँड 15% सोल्युशन ऑफ सोल्यूट बी आर मिक्स. म्हणजे इक्वल व्हॉल्यूम आपण 10% सोल्युशन एचं आणि 15% सोल्युशन बीचं काय केलं आहे, मिक्स केलं आहे. द वेट पर्सेंट ऑफ ए अँड बी इन द मिक्सचर वुड बी रिस्पेक्टिवली. त्यामुळे यांना आपण जर मिक्स केल्यानंतर इक्वल व्हॉल्यूम यांचं आता त्या मिक्सचरमधलं पर्सेंटेज आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंट वेट काढायचं आहे सोल्यूट एचा आणि सोल्यूट बीचा. ऑप्शन ए आहे 5 अँड 7.5, ऑप्शन बी आहे 10 अँड 15, ऑप्शन सी आहे 15 अँड 10 आणि ऑप्शन डी आहे 20 अँड 30. आता बघा पुन्हा एकदा वाचतो ऑप्शन. ऑप्शन ए आहे 5 अँड 7.5, ऑप्शन बी आहे 10 अँड 15, ऑप्शन सी आहे 15 अँड 10, ऑप्शन डी आहे 20 अँड 30. चला आता तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे. करा सॉल्व आणि याचा करेक्ट आन्सर काढा. बघा आता आपण इथे सॉल्व करून पाहूया याचा आन्सर कसं येते ते. तर त्यांना काय म्हटलं आहे ते पहिल्यांदा आपण एका थोडं मॅटर फॉर्ममध्ये लिहू. इक्वल व्हॉल्यूम ऑफ 10% सोल्युशन. त्यांचं म्हणणं आहे की एक सपोज एक ए सोल्यूट असणारं 10% सोल्युशन घेतलेलं आहे आपण, ज्यामध्ये कोणतं सोल्यूट आहे, ए टाईपचं सोल्यूट आहे आणि याचं व्हॉल्यूम सपोज आपण घेतलं 100 ग्रॅम या सोल्युशनचं आणि असंच दुसरं तेवढंच व्हॉल्यूम असलेलं सोल्युशन आपण इथे घेतलं 100 ग्रॅमवालं बीवालं आणि याचं पर्सेंटेज किती दिलेलं आहे 15%. आणि जर हे दोन्ही सोल्युशन आता आपण काय केले म्हटलं, मिक्स केलेत, म्हणजे याचं टोटल व्हॉल्यूम होईल सोल्युशनचं आता 200, बरोबर आहे. तर यामध्ये तुम्हाला पर्सेंट ए आणि पर्सेंट बीचं पर्सेंट एचं पर्सेंट किती होईल आणि बीचं पर्सेंट किती होईल. तर सरळच क्वेश्चन्स आहे. आता जर नॅचरली हे जर 100 ग्रॅममध्ये किती असेल, म्हणजे 10% म्हणजे 10 ग्रॅम 100मध्ये असेल तर नॅचरली हे 200मध्ये किती होईल, याच्या हाफ 5% म्हणजे 5% सोल्युशन होऊन जाईल हे. त्यानंतर हेच आपण इथे जेव्हा 15% सोल्युशन घेतलं होतं म्हणजे 15 ग्रॅम कितीमध्ये होतं, 100 ग्रॅममध्ये. आता ते 15 ग्रॅम 200मध्ये झालं तर नॅचरली हे किती होईल, हाफ त्याचं 1/2% आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणता आहे, ए. त्याच्यामुळे याला कोणत्या फॉर्म्युल्यावर जाऊन सॉल्व नाही करायचं, सिम्पल आहे हे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण क्वेश्चन्स म्हणजे पहिल्याचं आन्सर कोणतं राहणार आहे तुमचं, ए. हे करेक्ट आन्सर आहे याचं. आता आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन्स पाहूया. बघा तुमच्या डोळ्यासमोर येतोय दुसरा क्वेश्चन. बघा आता इथे क्वेश्चन्स नंबर सेकंड जे आहे याच्यामध्ये दिलेलं आहे पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज 10%. एक पर्सेंट वेट कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, पर्सेंट व्हॉल्यूमचं कॉन्सन्ट्रेशन 10% दिलेलं आहे. व्हॉट विल बी द मोलॅरिटी म्हणजे स्मॉल एम ऑफ द सोल्युशन इफ द मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स इज 100 ग्रॅम. बघा पुन्हा क्वेश्चन वाचतो. पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज 10%. व्हॉट विल बी द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन इफ द मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स इज 100 ग्रॅम. बघा ऑप्शन ए आहे 1 मोलर, ऑप्शन बी आहे 0.1 मोलर, ऑप्शन सी आहे 10 मोलर, ऑप्शन डी आहे 1000 मोलर. बघा यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे. तर तो फॉर्म्युला मी पहिल्यांदा तुमच्या समोर लिहितो. तर मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल एम इज इक्वल टू हा वाला फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. कोणता, 10 इंटू पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम. हा तुमच्या सिलेबसमध्ये तसा नाही आहे, हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. आणि डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, तर आपल्याला इथे ते सर्वच दिलेलं आहे. तर 10 तर आपल्याला घ्यायचं आहे, पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम दिलेला आहे, किती दिलेला आहे 10% आणि मोलॅरिटी काढायला सांगितलेली आहे. आणि
सोल्युशन मॉलिक्युलर वेटसुद्धा दिलेलं आहे सबस्टन्सचं म्हणजे सोल्यूटचं 100 ग्रॅम. चला इथे व्हॅल्यू पुटअप करून टाकूया आपण या फॉर्म्युल्यातनी. तर खूप इझी जाईल हे. आपल्याला 10 इंटू 10%च व्हॉल्यूम आहे म्हणून 10 इंटू 10 डिवायडेड बाय आपल्याला काय करायचं आहे मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट किती दिलेलं आहे मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट 100 डिवायडेड बाय 100 म्हणजे याचा आन्सर काय येईल 100 डिवायडेड बाय 100 मीन्स 1 आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर राहणार आहे 1 मोलर सोल्युशन्स आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे तुमचं ए आणि म्हणून हा करेक्ट ऑप्शन आहे त्याचा. बघा क्वेश्चन नंबर 3 मी आता तुमच्या समोर आणतोय आणि थर्ड क्वेश्चन्सचे आपण पहिल्यांदा इन्फॉर्मेशन समजून घेऊया. 400 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर इज ॲडेड to 600 gram of 6% weight percent aqueous solution of solute full stop the final weight percentage of solute is. क्वेश्चन थोडं समजून घेऊया. 40 ml ऑफ वॉटर आपण कशात ॲड केलेलं आहे 6% 600 ग्रॅम सोल्युशनमध्ये ॲक्वियस सोल्युशनमध्ये ॲड केलेलं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे फायनल वेट पर्सेंटेज काय होईल. म्हणजे आता 400 म्हणजे ऑप्शन ए आहे त्याचं 10, ऑप्शन बी आहे 1.5, ऑप्शन सी आहे 9, ऑप्शन डी आहे 3.6. पुन्हा ऑप्शन वाचतो मी. ऑप्शन ए आहे 10, ऑप्शन बी आहे 1.5, ऑप्शन सी आहे 9, ऑप्शन डी आहे 3.6. आता बघा जेव्हा हे प्रॉब्लेम दिलेलं असेल तर थोडक्यात आपण इथं इन्फॉर्मेशन समजून घेऊया. या प्रॉब्लेमहूनच आपण थोडी इन्फॉर्मेशन्स काढूया. 600 ग्रॅम त्यांचं म्हणणं आहे की एक सोल्युशन आहे जे 600 ग्रॅम त्यांनी घेतलेलं आहे आणि ते किती पर्सेंट आहे 6% आहे. यावरून आपल्याला कळते की 100 ग्रॅममध्ये किती असेल 6 ग्रॅम म्हणजे असं 600 ग्रॅममध्ये किती असेल 36 ग्रॅम काय असणार आहे सोल्यूट असेल म्हणजे ॲक्च्युली 36 ग्रॅम सोल्यूटचं वेट असेल. आता यामध्ये आपण काय केलं म्हणते की 400 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच ml 400 ml काय टाकलेलं आहे वॉटर ॲड केलेलं आहे. तर आता 400 ml वॉटर ॲड केल्यानंतर फायनल व्हॉल्यूम किती बनल या सोल्युशनचा आता सांगा 600 + 400 म्हणजे 1000 ग्रॅम सोल्युशन बनल. कारण हे ml घेतलं आहे आणि इथे ग्रॅम घेतला आहे तुम्हाला असं वाटेल पण वॉटरची डेन्सिटी काय असल्यामुळं वॉटरची डेन्सिटी 1 असल्यामुळं आपण त्याचं ml आणि ग्रॅम सेम असेल. आता ॲक्च्युली तुमचं हे 36 ग्रॅम कितीमध्ये आहे 1000 ग्रॅम सोल्युशनमध्ये आहे आणि त्यामुळं आपण एक इन्फॉर्मेशन्स काढू 36 ग्रॅम जर किती याच्यात असेल 1000 ग्रॅम सोल्युशनमध्ये असेल तर नॅचरली 3.6 ग्रॅम तुमचं किती याच्यात असेल 100मध्ये आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे 3.6 म्हणून याचं डी हे करेक्ट आन्सर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 4 तुमच्या समोर येत आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 4 चला क्वेश्चन नंबर 4 तुमच्या समोर आलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 4 वरचं आपण इन्फॉर्मेशन समजून घेऊया. मोलॅलिटी ऑफ सोल्युशन 0.1 मोलल म्हणजे स्मॉल एमची किंमत दिलेली आहे. व्हॉट इज इट्स कॉन्सन्ट्रेशन इन % W/W जर मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स इज 17 ग्रॅम. ऑप्शन ए आहे 17% वेट बाय वेट, ऑप्शन बी आहे 1.7% वेट बाय वेट, ऑप्शन सी आहे 0.17% वेट बाय वेट, ऑप्शन डी आहे 170% वेट बाय वेट. बघा क्वेश्चन्स पुन्हा वाचतो आणि याची माहिती करून घेतो की आपल्याला गिवन काय दिलेलं आहे हे समजून घ्यायचं आहे. मोलॅलिटी ऑफ सोल्युशन सपोज एक सोल्युशन आहे आणि याची मोलॅलिटी आपल्याला 0.1 मोल दिलेली आहे मोलल दिलेली आहे. बघा 1 मोलल दिलेली आहे ही माहिती आहे. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन इन आता याचंच कॉन्सन्ट्रेशन्स तुम्हाला कशात विचारलं आहे % वेट बाय वेटमध्ये हे विचारलेलं आहे किती असेल म्हणते आणि याचं मॉलिक्युलर वेट दिलेलं आहे 17 ग्रॅम त्याचं काय दिलेलं आहे त्या सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट दिलेलं आहे. ही इन्फॉर्मेशन आहे आपल्याला आणि हे ऑप्शन्स आहेत. आता याच्यावरून आपण करेक्ट आन्सर काढण्यासाठी पहिले हे जी इन्फॉर्मेशन आहे हे थोडक्यात समजून घेऊ. 0.1 मोलल याचा अर्थ असा आहे की याचं 0.1 मोलल सोल्यूट हे कशात डिझॉल्व केलं गेलेलं आहे 1000 kg ऑफ सॉल्वंटमध्ये केलेलं आहे 1000 ग्रॅम ऑफ सॉल्वंटमध्ये केलेलं आहे म्हणून ते झालं आहे आपलं 0.1 मोलल सोल्युशन. आता ॲक्च्युली तुमचा हा जो आहे मॉलिक्युलर वेट म्हणजेच 1 मोलर आहे की नाही. ॲक्च्युली 1 मोलर सोल्यूट असेल हे 1 मोल सोल्यूट असेल. आता 1 मोल सोल्यूट म्हणजे याचा अर्थ काय आहे याच्यातनी की तुमचा 1.7 ग्रॅम ॲक्च्युली जो सोल्यूट आहे म्हणजे 0.1 मोल सोल्यूट हा किती याच्यात डिझॉल्व केलेला आहे 1000 ग्रॅम सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलेला आहे आणि म्हणून हे 0.1 मोलल सोल्युशन बनलेलं आहे. तर बघा आता
आपल्याला याचं जर पर्सेंट काढायचं असेल तर आपल्याला हे कोणत्या रेशोमध्ये पाहिजे, 100च्या रेशोमध्ये पाहिजे. 100 ग्रॅममध्ये किती असेल, जसं 1.7 ग्रॅम 0.1 मोलल सोल्युशन्स 1000 ग्रॅम सॉल्वंटमध्ये असते. तर आता इथे काय राहणार आहे, हे 0.17 ग्रॅम हे कशात असणार आहे, 100 ग्रॅममध्ये असेल. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणता आहे, सी. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपण काय लिहिणार आहोत, सी हे करेक्ट आन्सर राहील. आणि म्हणून चला 5व्या नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आला आहे. 2 मोल ऑफ इथेनॉल इज डिझॉल्व इन 8 मोल ऑफ वॉटर. द मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इन द सोल्युशन इज. मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर विचारलं आहे. ऑप्शन ए आहे 0.2, ऑप्शन बी आहे 0.8, ऑप्शन सी आहे 0.4, ऑप्शन डी आहे 1. बघा क्वेश्चन्स पुन्हा वाचतो. 2 मोल ऑफ इथेनॉल इज डिझॉल्व इन 8 मोल ऑफ वॉटर. द मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इन द सोल्युशन इज. ठीक आहे, ऑप्शन ए आहे 0.2, ऑप्शन बी आहे 0.8, ऑप्शन सी आहे 0.4, ऑप्शन डी आहे 1. सिम्पल क्वेश्चन आहे हा. आपल्याला काय काढायचं आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर काढायला सांगितलं आहे. त्यामुळे नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर आपण वरतं घेऊ, डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल इथे घ्यायचं आहे. आणि हे सरळ सरळ नंबर ऑफ मोल्स दिलेलेच आहे. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर आपल्याला किती दिलेलं आहे, 8, डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट 2 आणि सॉल्वंट दिलेला आहे 8, म्हणजे टोटल 8/10 होईल. 8/10 म्हणजे 0.8. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे, बी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. तर सिम्पल क्वेश्चन्स होता हा, सरळ सरळ दिला होता, त्यामुळं याचं इन्फॉर्मेशन इझी होती. बघा हे तुमचे क्वेश्चन्स पहा एकदा पुन्हा रिपीट सांगतो मी. जसं इथे सांगितलेलं आहे की 2 इक्वल व्हॉल्यूम सोल्युशन घेतलेले आहे आपण, सोल्यूट एचं आणि सोल्यूट बीचं. इक्वल व्हॉल्यूम म्हणजे आपण सपोज ते 100 ग्रॅममध्येच घेतले आणि एक 10% आहे, एक 15% आहे, आणि हे 2 मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम टोटल सोल्युशनचं काय होईल, डबल. जर व्हॉल्यूम डबल होत असेल तर पर्सेंट काय होणार आहे, हाफ होणार आहे त्याचं. म्हणून आपलं पहिल्याचं हाफ झालं 5 आणि दुसऱ्याचं हाफ झालं 7.5. म्हणून याचं करेक्ट आन्सर होतं ए. सेकंड क्वेश्चन्सवर आपण जेव्हा फोकस केलं तर सेकंड क्वेश्चन्समध्ये वेट बाय व्हॉल्यूम कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 10% आणि त्या सोल्युशनची मोलॅलिटी विचारलेली आहे आणि मॉलिक्युलर वेट त्या सोल्यूटचं दिलेलं आहे. तर त्यासाठी आपण एक शॉर्टकट फॉर्म्युला आपल्या सिलेबसमध्ये आपण घेतलेला आहे. मोलॅरिटी इज इक्वल टू 100 इंटू वेट पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. हा फॉर्म्युल्यात किमती टाकल्या आणि आपला आन्सर काय येईल, 1 मोलर येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जेव्हा आपण पाहिला तिसरा क्वेश्चन, तर त्यांचं म्हणणं आहे की 400 ml वॉटर हे जर आपण ॲड केलं 6% 600 ग्रॅम सोल्युशनमध्ये, तर ॲक्वियस सोल्युशनमध्ये द फायनल वेट पर्सेंटेज ऑफ सोल्युशन काय होईल. म्हणजे आपण डायल्यूट केलं सरळ सरळ 600 ग्रॅम वॉटरला मध्ये 400 ग्रॅम वॉटर वापस ॲड केलं. पहिले ते 6% होतं, आता ते किती पर्सेंट होईल असं विचारलं गेलं. तर सिम्पल आहे, 600 ग्रॅममध्ये आपण पहिल्यांदा त्या इन्फॉर्मेशनहून 6%हून काय घेतो, ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन असते वेट बाय वेटवाली. म्हणजे 6 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये असेल तर 600 ग्रॅममध्ये किती असेल, 6% म्हणजे 36 ग्रॅम सोल्यूट असेल. आता 36 ग्रॅम जर 1000 ग्रॅम सोल्युशनमध्ये असेल तर 3.6 ग्रॅम कितीमध्ये असेल, 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे आपलं, डी. बघा नेक्स्ट क्वेश्चन्स आपण जेव्हा पाहिला होता तो होता मोलॅरिटी ऑफ सोल्युशन 0.1 मोलर, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन ऑफ इज 0.1 मोलर. जेव्हा एका सोल्युशनची मोलॅलिटी 0.1 मोलर होती, व्हॉट इज इट्स कॉन्सन्ट्रेशन इन पर्सेंट वेट बाय वेट. पर्सेंट वेट बाय वेटमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं गेलं आहे आणि त्याचं मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स 17 ग्रॅम दिलेलं आहे. तर सिम्पल आहे. आता या मोललमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. 0.1 मोलल म्हणजे याचा अर्थ काय होत असते की आपण 0.1 मोल सोल्यूट 1000 ग्रॅम सॉल्वंटमध्ये ॲड केलेला आहे, म्हणून ते 0.1 मोलल सोल्युशन झालं. आता 0.1 मोललमध्ये जर त्याचं 0.1 मोलल म्हणजेच काय, 1 मोल म्हणजे त्याचं मॉलिक्युलर वेट 17 ग्रॅम दिलेलं आहे आपल्याला. मग 0.1 म्हणजे 1.7 ग्रॅम. 1.7 ग्रॅम 1000 ग्रॅममध्ये असेल तर 0.1 मोलल होईल. तर मग आता 100 ग्रॅममध्ये किती होणार आहे हे सोल्युशन, 0.17 ग्रॅम. म्हणून पर्सेंट काय राहणार आहे याचं, 0.17 वेट बाय वेट. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे सी. त्यानंतर नेक्स्ट 5वा क्वेश्चन जो आहे तो सिम्पल आहे. 2 मोल ऑफ इथेनॉल, 2 मोल इथेनॉल हा डिझॉल्व केला आहे म्हणते 8 मोल वॉटरमध्ये. मोल फ्रॅक्शन विचारलेलं आहे. इथं सॉल्वंट आहे वॉटर आणि सोल्यूट आहे इथेनॉल. सरळ सरळ सॉल्वंटचं मोल फ्रॅक्शन विचारलेलं आहे. सॉल्वंटची नंबर ऑफ मोल्स वरतं घ्या आणि टोटल मोल्स ऑफ सोल्युशन खाली घ्या. तुमचा आन्सर येऊन जाईल 0.8. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे बी. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टेस्ट पाहणार आहोत.